ओके, आपण पहिल्यांदा काय पदार्थ बनवतोय? आपण पनीर घुंगरू मसाला. पनीर घुंगरू मसाला. असं का नाव आहे त्याचं? हे जे पनीर आहे ना त्याचे तुकडे आपण असे केले की ते त्याच्यात तयार झाल्यानंतर ते घुंगरासारखं दिसतं. ओके, वाजणार नाहीत? नाही नाही. ठीक आहे. साहित्य सांगतो मला काय काय पहिल्यांदा इथूच हे सांगा. पनीर कापलेलं, टोमॅटो ग्रेव्ही, दही, कसुरी मेथी, किसलेलं पनीर, हे कांदा पेस्ट, गरम मसाला, साखर, चाट मसाला, बटर, जिरे पावडर, क्रीम, धने पावडर, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायची कृती? तेल आपल्याला गरम करत ठेवूया. तेल गरम करत नाही, ठेवलंय. पहिल्यांदा आपल्याला हे मॅरिनेट करायला ठेवायला लागेल. एक बाउल. ओके, आता पहिल्यांदा आपण नाही, आधी दही घ्यायचं. घ्या. दही घ्या. त्या ह्याच्यात थोडंसं मीठ घालता का? हां, बस बस. त्याच्यानंतर चाट मसाला. आता आलं लसूण पेस्ट थोडीशी आणि लाल तिखट. हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता पनीर. हे असं छान मिक्स करून घ्यायचं. ओके, हे आपल्याला आता मॅरिनेशनला ठेवावं लागेल. हो, 1 तासभर ठेवावं लागेल. ओके, मॅरिनेशनला आपण ठेवलेले ऑलरेडी पाऊण तास झालेलाच आहे. पाऊण तास काय, मी जवळजवळ 55 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्याला इथे आता तेल तापत ठेवलेलं. पुढे काय करायचं? आता ह्याच्यात आपण बटर घालायचं. 55 मिनिटं कशी झाली वगैरे प्रश्न विचारायचे नाहीत हा, प्लीज. किती घालू? 1 चमचा. हां, तर ह्याच्यात आपल्याला आलं लसूण पेस्ट घाला थोडी. आणि आपली त्या ह्याच्यात मॅरिनेटमध्ये पण आहे ना, त्यामुळे ह्याच्यात थोडीशीच घालायची. आता ही कांद्याची पेस्ट घाला. कांदा वाफवून केलेली पेस्ट आहे. ओके, बस ना. हो. आता ह्याच्यात एक हळद, हां, लाल तिखट. तिखट तुम्हाला जास्त लागेल ना, तुम्हाला नेहमी आवडतं ना तिखट जास्त. हो, मग घाला ना. आता धने जिऱ्याची पूड घाला. जिऱ्याची पूड, थोडंसं मीठ घाला, साखर आणि आता कसुरी मेथी, टोमॅटो ग्रेव्ही. वा, काय मस्त वास आलाय. बरं, मला आपला सहज प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. हे तर तुमचं चाललेलंच असतं, परीक्षा बिरीक्षा. हो. त्याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे काही किती अनुभव? हां, बस बस. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही तुमचं काही हे करता का? हो, सोशल वर्क थोडं चालू केलंय मी आता. एक पालक नीती म्हणून एक संस्था आहे, त्यांचं उपसंस्था खेळघर म्हणून आहे. तर ह्याच्यात हे घालायचं पनीर, क्रीम. हे आता आपण फेटून घेऊ चांगलं. मी फेटतो, तुम्ही बोला. बरं. कारण तुम्ही काय करताय ते महत्वाचं असावं असं मला वाटतंय. खेळघर म्हणून ती संस्था आहे. तर हे आपल्याकडे ज्या बायका काम करतात त्यांच्या मुलांच्यात पण काही वेळेस असे गुण असतात की एखाद्याचा आवाज चांगला असतो, एखाद्याला ऍक्टिंगचं असेल, एखाद्या मुली असतील त्यांना डान्सचं असेल. तर या मुलांना क्लासला पाठवणं किंवा त्या पालकांना सुद्धा तेवढा अवेअरनेस नसतो की यांच्यात हे गुण आहेत हे कळण्याचा. तर त्या लोकांकरता आम्ही सगळ्या बायका, म्हणजे ज्यांच्याकडे वेळ आहे त्या बायका एकत्र येऊन त्यांना आम्ही हे सगळं शिकवतो. अच्छा, मग खेळघरची तुमची टीम किती बायकांची आहे? आहेत, बऱ्याच बायका आहेत. पण आता आम्ही धानुकर मध्ये ही एक लक्ष्मीनगर म्हणून आहे तिथं चालू केलंय. आणि नुसतं पुण्यातच नाही तर महाराष्ट्रभर आता ह्या संस्था झाल्या. व्हेरी व्हेरी. ओके, आता हे आपलं झालेलं आहे. आता काय आता करायचं? ह्याच्यात ते मॅरिनेट केलेलं पनीर घालायचं. 1 तास मॅरिनेट केलेलं पनीर. घुंगरू ना? हो. वाव, क्या दिख रेला है.